नमस्कार, मी प्रमिला झांबरे. तर आज मी बनवणार आहे मस्तपैकी पकोडे, ती पण फ्लावरचे. तर इथं मी फ्लावर नीट करून घेतलेलं आहे स्वच्छ. तर आपल्याला अगोदर ही उकडून घ्यायचं आहे थोडं 1-2 मिनटं गरम पाण्यामध्ये. तर इथं मी वर पाणी ठेवलेलं आहे गरम व्हायसाठी. त्यात आपल्याला टाकायचं आहे थोडंसं मीठ, आणि थोडंसं हळद टाकून घेतले. एखादा किडा ही काय असेल घाण तर पूर्ण निघून जाते ह्यातली. तर आता ह्या पाण्यामध्ये मी ही फ्लावर टाकून घेते. तर आपल्याला पूर्ण शिजवायचं नाही, 1-2-3 मिनिट आपल्याला गरम पाण्यामध्ये छान असं उकळून घ्यायचं आहे. तर फ्लावर आपल्याला अर्धा निम्मा शिजवायचा आहे. पूर्ण जर कच्चा ठेवला तर शिजला जात नाही परत. ती ज्यावेळेस आपण पकोडे करतो त्यावेळेस पूर्ण तळत नाही, म्हणून थोडासा शिजवून घेते. इथं फ्लावर शिजतंय तोपर्यंत आपण बेसन तिंबून घेऊया. तर इथं मी 1 वाटी बेसन घेतलं, 1 वाटीला थोडंसं कमी आहे, चाळून घेतलेलं आहे. 1 मोठा चमचा मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर ह्यात टाकते मी चवीनुसार मीठ. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे, ती कोथिंबीर पण टाकून घेते. इथं लाल चटणी वापरले 1 चमचावर. थोडासा ओवा आहे, तर हातावर चुळून घेतलेला आहे मी. इथं मी चिकन 65चा मसाला घेतलेला आहे. तर 1 मोठा चमचा भरून मी ह्यात मसाला टाकून घेते. आता ह्यात थोडंसं पाणी ओतून मी मिक्स करून घेते. जसं लागेल तसं आपल्याला पाणी ओतून घ्यायचं, एकदाच पाणी ओतायचं नाही. तर बेसन छान असं तिंबून झालंय. मी थोडासा खायचा सोडा घेतलेला आहे. सोड्यावर उगं थोडंसं 1 टिपकाभर पाणी ओतून घेते आणि छान असं नंतर एकदा मिक्स करून घेते. तर आता बघा इथं फ्लावर पण छान मध्यम असं थोडासा शिजवून घेतलेला आहे. मी गॅस बंद करते आणि एका प्लेटमध्ये ही फ्लावर पूर्ण नितळून घेते. पाणी आपल्याला अजिबात ह्यात घ्यायचं नाही. त्या चमच्यानं पाणी नितळलं जाई नाही म्हणून मी झाऱ्या घेतलेल्या आहे, म्हणजे पूर्ण पाणी नितळलं जाते. तर बघा मी थोडासा फ्लावर थंड करून घेतला आहे, लय गरम होता म्हणून. तर आता हे जे आपण बेसन तिंबून घेतलं आहे त्यात मी हातानं 1-1 पकोडे सोडून घेणार आहे. गॅसवर तेल ठेवले, तेल पण छान असं तापलेलं आहे. तर बघा अशा प्रकारे आज मी मस्तपैकी फ्लावरचे पकोडे बनवून घेतले. ते खुसखुशीत आणि मस्तपैकी तयार झालेले आहेत. तुम्ही हे करून बघा. माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा.